मित्रांनो, महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेत पुन्हा काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्याबद्दल अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला किंवा मुलींना माहीत असणे गरजेचे आहे। आता अर्ज भरताना प्रत्येकांना अडचणी येत आहेत। काहींना प्रश्न होते राशन कार्ड बद्दल, तसेच उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाचा असेल तर चालेल का, त्यासाठी कुटुंबाची व्याख्या काय, किंवा एखाद्या स्त्रीचे अलीकडे विवाह झाला असेल मग तिचे रेशन कार्डवर नाव आहे पण ते आता लावले आहे तो 15 वर्षाचा पुरावा म्हणून चालेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी जे तुम्हाला बँक लागणार आहे ती कोणती बँक असावी, त्यामध्ये पोस्टाचे खाते असले तर चालेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे असणारा GR आज 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर हा GR काय आहे, यामध्ये या प्रश्नांची उत्तरे काय दिली आहेत ती आपण नीट चेक करूया, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत। तर पाहूयात हा GR काय आहे। तो GR पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबद्दल काही बदल करण्यात आले आहेत, म्हणजेच काही प्रश्नांची उत्तरे म्हणून हा एक तुम्हाला GR प्रस्थापित करण्यात आला आहे। हा GR हा 12 जुलै 2024चा GR आहे। तर पाहूयात या GR मध्ये काय आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे, किंवा कुटुंबाची व्याख्या काय, किंवा तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे काय दिली आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा पहा की शासन निर्णय नेमका काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला जे प्रश्न पडले होते त्याची स्पष्टता त्यांनी या GR मधून दिली आहे। सगळ्यात पहिल्यांदा महिलांचा प्रश्न होता की कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला चालतो का। आता त्यासाठी तुम्हाला नक्की कुटुंबाची व्याख्या काय आहे ही माहीत असणे गरजेचे आहे, आणि त्यांच्यानुसार त्यांनी व्याख्या सांगितली आहे की कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली असा कुटुंबाचा अर्थ सांगितला आहे। त्यानंतर पहा, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे परराज्यात जन्म झालेला व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याविषयी महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे असेही या GR मध्ये सांगण्यात आले आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे असेही या योजनेत सांगितले आहे। तसेच या योजनेच्या ऑनलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे असेही या GR मध्ये सांगण्यात आले आहे। नंतर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, तसेच अंगणवाडी सेविका, तसेच NULM यांचे समूह संघटक, तसेच मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका असेल, तसेच सेतू सुविधा केंद्र असतील, तसेच आपले सरकार सेवा केंद्र असतील, यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात यावे असेही या शासन निर्णयात सांगितले गेले आहे। त्यानंतर पहा, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान योजना असेल व अन्य तत्सम योजना असतील, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा जो आहे तो माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिफिकेशन
यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा असेही या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे। तसेच गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक तसेच अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविकेत राहतील। त्यानंतर समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्ज यथावश्यक ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत असेही या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे। यानंतर पाहूयात ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे। तसेच नियुक्ती टाळण्यात यावी असेही यामध्ये सांगण्यात आले आहे। शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संचरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समिती आता अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी असेही सांगितले आहे। त्यानंतर तालुका किंवा वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। तसेच जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे। त्यानंतर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका तसेच NLM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख तसेच CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षक तसेच ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप व पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे असेही या शासन निर्णयामध्ये शासनाकडून सांगण्यात आले आहे। सदर शासन निर्णय दिनांक 11/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। मला वाटते तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या एका JR मधून शासनाने दिली आहेत। आतापर्यंत महिलांना जे प्रश्न पडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये आहेत। हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। भेटूयात पुढच्या नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।